हाय फ्रेंड. काल मला सायंकाळी मेसेज आला. मी खूप उत्सुक होती. मला तरी मला होप होती का मी 90 प्रश्न सॉल्व केले आहे. म्हणजे 85 या 86 प्रश्न सॉल्व केले आहेत. कशाचे? तर ICDSचे. आणि फर्स्ट रिस्पॉन्सिटमध्ये मला समजलं की किती मार्क्स मिळाले बा. पण सेकंड अजून मेसेज आला, सेकंड आन्सर शीटच्या वेळी. तेव्हा मनामध्ये खूप भीती वाटली की कसं होईल, का होईल. पण जेव्हा मार्क्स आले, म्हणजे मी बघितले मार्क्स किती मायनस मार्किंगमध्ये झाले, म्हणजे काय झाले, काय कटले का. तर एकच मार्क्स कटला माझा. आणि पण मी तरी 30 रॉंग सॉल्व केले. 30 रॉंग म्हणजे बहुत दुःखाची गोष्ट आहे ते माझ्यासाठी. आणि 80 प्रश्न मी सॉल्व केले. तर 80 प्रश्नामधून फक्त मी 50 सॉल्व केले. म्हणजे 50 माझे राईट होते आणि 30 रॉंग होते. म्हणजे अशामधून म्हणजे 81 काहीतरी आहे. हो, 81. रात्री मी मला खूप असा दुःख वाटत होता की आपण इतकं मेहनत करतो आणि आपल्याला व्यवस्थितसुद्धा मार्क्स मिळत नाही. सकाळपासून इतकं मी अभ्यासमध्ये त्यामध्ये झोकून दिली होती अभ्यासला. फक्त 7-8 दिवसाची गॅप होती. तर माहेरी गेली होती. तर माहेरी जात असताना आईच्या दुःख आपण बघू शकत नाही. मग तिकडे जाणं भाग पडला मला. तर इतके 7 दिवसाची गॅप आईकडे, आणि तरी मी तिकडून आल्यावर अभ्यास करायची, घरची कामं सांभाळून. मग इतकं का बरं नाही. का बरं. आपण इतकं मेहनत करतो आणि मग मार्क्स व्यवस्थित भेटत नाही ना. मनाने बहुत दुःख वाटते. लोकांना असं वाटते किती ही व्यक्ती किती अभ्यास करते, का करते आणि किती वर्ष करते. पण आपण आपले दुःख आपण लोकांना सांगू शकत नाही ना. तरी मी हार मानणार नाही. जोपर्यंत सक्सेस मिळत नाही तोपर्यंत मी अभ्यास सोडणार नाही. बघूया नेक्स्ट एक्झामसाठी का होते काय नाही. प्रयत्न सोडायचा नाही. मनाला दुःख वाटते कोणतीही गोष्ट आपण जर एवढं मेहनत करताना आपल्याला कमी मार्क्स भेटतात. इतकंच आजच्या या व्हिडिओमध्ये की सांगायचे होता किती मार्क्स भेटले, कसं वाटते आपला अनुभव. मार्क्स म्हणजे आपल्याला कमी मिळत आहे ना, आपण मेहनत करून
तेव्हासुद्धा आपल्याला सक्सेस भेटत नाही, तेव्हा मग बहुत दुःख होते. तरी पण हार मानायचं नाही, समोरच्या एक्झामसाठी ट्राय करायचं. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या सोबत. तेव्हापर्यंत ठीक आहे, बाय.